श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात श्री गणेशांना सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. संकष्टी चतुर्थीला पहिल्या पूजनीय श्री गणेशांची पूजा आणि उपवास करणाऱ्या व्यक्तीवर श्री गणेशांचा आशीर्वादाचा वर्षाव होतो. त्यांची सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण होतात. घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाणार आहे. ऑक्टोबर महिन्याची ही चतुर्थी वक्रतुंड संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. या चतुर्थीचे व्रत मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी ठेवले जाते. चतुर्थीच्या दिवशी गणेश आणि चंद्रदेवांची पूजा केली जाते. गणेशांची शाश्वत शक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणेशांचे व्रत करतात. संकष्टी चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतो. प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पांना भजत पूजत असतात. संकष्टी चतुर्थीला शश राजयोग, गजकेसरी योग, महालक्ष्मी राजयोग, बुधादित्य राजयोग असे अनेक योग जुळून येत आहेत. अशा प्रकारचा योग 80 वर्षांनी जुळून येत असल्याची मान्यता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या योगाचा लाभ आपल्याला करून घ्यायचा असेल, यश, प्रगती आणि धनाची देवी लक्ष्मी हिची कृपा देखील मिळवायची असेल, तर घरामध्ये काही सेवा व उपाय करावेत. तर असाच एक उपाय आपल्याला उद्या आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी, जिला वक्रतुंड संकष्टी चतुर्थी किंवा अश्विन संकष्टी चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखलं जातं, या दिवशी आपल्याला घरामध्ये या एका झाडाचं पान आणायचं आहे. हे पान घरामध्ये आणल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला कोणती सेवा करायची, म्हणजेच कोणता मंत्र पठण करायचा आहे, ज्यामुळे श्री गणेशांची आपल्यावरती कृपा होईल, घरामध्ये असलेल्या सर्व अडचणी दूर होतील, दुःख, दारिद्र्य नष्ट होईल आणि आपली प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, नंतर त्या झाडाच्या पानाचं आपल्याला काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. आपल्या भक्तांवर येणारी सर्व संकट, विघ्न दूर करण्याचं ते काम करतात. शिवाय आपल्या मुलांविषयीच्या काही समस्या असतील तर त्या देखील श्री गणेशांची आराधना केल्याने तर दूर होऊ शकतात. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या असतात, ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक, शारीरिक, मानसिक समस्या. आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही. नशिबाची साथ मिळत नाही. घरामध्ये पैसा येतो पण तो फार काळ टिकत नाही. या ना त्या कारणाने तो खर्च होतो. मग तुमच्या मागे लागलेली आजारपण असतील किंवा इतर काही खर्च असतील जे गरजेपोटी तुम्हाला इच्छा नसतानाही करावे लागतात. आणि मग महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण असते आणि काहीही केल्या यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला सापडत नाही. वारंवार कर्ज घ्यावं लागतं. कर्जबाजारीपणा वाढत चाललेला आहे. घरामध्ये आजारपणं वाढलेली आहेत. मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. मुलं वारंवार आजारी पडतात. याशिवाय नोकरी व्यवसायाविषयक काही समस्या आहेत. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला बढती मिळत नाही किंवा व्यवसायाच्या ठिकाणी म्हणावी तशी तुमची भरभराट होत नसेल. तुमच्या मुलांविषयीच्या समस्या, त्यांच्या करिअर विषयक समस्या, त्यांच्या लग्नाविषयक समस्या, ज्याही तुमच्या अडीअडचणी आहेत त्या दूर होऊ शकतात. बघा, आपल्या कष्टासोबत, मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळायला लागते. कारण चतुर्थी व्रत हे अतिशय प्रभावी व्रत मानलं जातं. तर उद्या आलेली संकष्टी चतुर्थी ही 20 ऑक्टोबरला सकाळी 6:46 सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 21 ऑक्टोबरला सकाळी 4:16 समाप्त होणार आहे. या दिवशी चंद्रोदय रात्री 7:54 असणार आहे. या दिवशी श्री गणेशांची पूजा अर्चनासह व्रताचा संकल्प घ्या. या दिवशी श्री गणेशांसाठी मनोभावे व्रत करावं, यामुळे सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होते. या दिवशी मनोभावे व्रत केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते, तसेच आर्थिक चणचण देखील कमी होते. आता उद्याच्या दिवशी हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो कसा आणि कुठे करायचा आहे, तर उद्याच्या दिवशी म्हणजेच उद्या रविवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं. उठल्यानंतर सगळ्यात आधी घराची स्वच्छता करायची. त्यानंतर अंघोळ वगैरे करून देवपूजा करायची आहे. देवपूजा करत असताना श्री गणेशांची मूर्ती आपल्या देव्हाऱ्यामध्ये असते. त्या मूर्तीवरती संकष्टीच्या दिवशी अभिषेक करावा. तसं तर रोजच अभिषेक करावा असं म्हणतात, पण रोज ह्या गोष्टी करणं शक्य नाही. म्हणून काही विशिष्ट तिथींवरती अभिषेक केल्याने त्या देवांच्या मूर्तीमध्ये देखील देवत्व राहतं. म्हणून मूर्तीवरती ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करत 11 वेळा पाण्याने, 11 वेळा पंचामृताने, परत 11 वेळा पाण्याने असा अभिषेक तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही गळती लावून द्या. गळती लावल्यानंतर तुम्ही अथर्वशीर्षाचं पठण करत अभिषेक करू शकता. ते तीर्थ तुम्ही तुमच्या घरातील मुलांना प्यायला द्या. यामुळे त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होते.
आणि पाण्याने पंचामृताने अभिषेक केलेलं पाणी जे आहे ते कुटुंबातील सर्व सदस्यांनी थोडं थोडं प्यायचं आहे. उर्वरित पाणी तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकायचं आहे. फक्त तुळशीला आपल्याला अभिषेकाचं पाणी घालायचं नाही. त्यानंतर बाप्पांची मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची. एका छोट्या चौरंगावरती अक्षता ठेवायच्या, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं, त्यावरती बाप्पांची मूर्ती ठेवायची आणि त्यानंतर बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला गंध, ओलं कुंकू, अक्षता, त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचं जास्वंदाचं फूल आणि दुर्वांची जोडी. दुर्वा अर्पण करत असताना 3 दल असलेली एक दुर्वा, अशा 21 दुर्वा घ्यायच्या. त्याची एक जोडी तयार करायची आणि ती जोडी अर्पण करायची. बाप्पांना गूळ खोबऱ्याचा, मोदकाचा किंवा बुंदीच्या लाडूचा नैवेद्य तुम्ही अर्पण करायचा आहे. आता त्यानंतर जो आपल्याला उपाय करायचा आहे, त्यासाठी आपल्याला या एका झाडाचं पान लागणार आहे. हे पान जे आहे ते तुम्ही दिवसभरामध्ये कधीही आणू शकता आणि हा उपाय करू शकता. तर ते पान कोणतं आहे? तर ते पान आहे शमीपत्र, ज्याला आपण मराठीमध्ये सौंदळ असं म्हणतो. सामान्यतः शमीच्या झाडाची पाने ही शनिदेवांना अर्पण करतात, परंतु या झाडाचे पान महादेव आणि श्री गणेशांनाही तुम्ही अर्पण करू शकता. श्री गणेश पूजेने घर, कुटुंब आणि धनसंबंधित सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. या झाडाची पाने श्री गणेशांना दुर्वांप्रमाणेच प्रिय आहेत. मान्यतेनुसार या झाडामध्ये महादेवांचा वास आहे. संकष्टी चतुर्थीच्या काळात गणपतींना शमीची पाने अर्पण केल्याने बुद्धी तल्लख होते आणि सर्व दुःख दूर होतात. मानसिक शांती प्राप्त होऊन दुर्भाग्य दूर होते. पण श्री गणेश पूजेमध्ये शमीच्या पानासोबतच तांदूळ, फूल आणि शेंदूरही अर्पण केले जाते. सोबत शमीपत्र अर्पण करत असताना एक प्रभावी मंत्र देखील बोलावा. तर आता हे शमीपत्र तुम्हाला गणपती बाप्पांना तुमच्या इच्छा, मनोकामना पूर्तीसाठी अर्पण करायचं आहे, पण त्यावरती एक तुम्हाला मंत्र बोलायचा आहे. तर हे शमीपत्र तुम्हाला कसं घ्यायचं आहे, तर स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे. तर एका देठाला अनेक पानं जोडलेली असतात. तर तसे तुम्हाला 2 देठ घ्यायचे आहेत. म्हणजे असे 2 तुम्हाला शमीपत्र घ्यायचे आहेत. आता हे शमीपत्र तुम्ही घेतल्यानंतर ती पानं तुम्हाला उजव्या हातामध्ये पकडायची आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय तुम्ही जवळच असलेल्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन करू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरी जिथे श्री गणेशांची तुम्ही विधिवत पूजन केलेलं आहे, तिथे बसून करू शकता. तर आसनावरती बसायचं. दिवसभरामध्ये कधीही हा उपाय तुम्हाला करता येईल. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून. आता ही 2 शमीपत्र तुम्हाला हातात घ्यायची आहे आणि त्यावरती तुम्हाला हा एक मंत्र बोलायचा आहे. स्क्रीनवरती पण मी दिलेला आहे. त्वत्प्रियाणि सुपुष्पाणि कोमलानि शुभानि वे शमीदलानि हेरंब गृहान गणनायकः. हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. जास्तीत जास्त तुम्ही 16 वेळा पठण करू शकता किंवा तुम्ही एकच वेळा हा मंत्र बोलायचा आहे आणि श्री गणेशांना ही पानं जी आहेत ती अर्पण करायची आहेत. तुम्ही मंदिरात जाऊन करणार असाल तर सोबत तुम्हाला एक लाल रंगाचं जास्वंदाचं फूल, दुर्वांची जुडी सोबत न्यायची आहे. बाप्पांसाठी मोदकांचा नैवेद्य न्यायचा आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला पुजाऱ्यांजवळ द्यायच्या आहेत. पण हे पान अर्पण करण्यासाठी तुम्हाला या पानावरती जो मी मंत्र तुम्हाला सांगितलेला आहे, तो मंत्र बोलून हे शमी पानं तुम्हाला मंदिरात असलेल्या श्री गणेशांच्या चरणी अर्पण करायची आहेत. मंदिरात जी पानं अर्पण केलेली आहेत ती तिथे असलेल्या पुजाऱ्यांकडून निर्माल्यामध्ये टाकली जातात. आता जी तुम्ही घरी अर्पण केलेली पानं आहेत तिचं काय करायचं? तर ही शमीपत्र जी आहे ती तुम्ही पुढच्या संकष्टी चतुर्थीपर्यंत तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. पुढच्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही असाच उपाय करायचा आहे आणि जी जुनी पानं आहेत ती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकायची. असं तुम्ही 12 महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला करून बघा. हळू तुमच्या घरामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. घरामध्ये ज्याही अडचणी आहेत त्या दूर होतील. घरामध्ये असलेलं दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या घराची, पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. श्री गणेशांच्या कृपेने तुमच्या ज्याही इच्छा, मनोकामना आहेत, मग ती कोणतीही इच्छा असेल, मुलांविषयी असेल, नोकरी व्यवसायाविषयक असेल किंवा घराविषयक असेल, तर त्या सगळ्या इच्छा ज्या आहेत त्या श्री गणेशांच्या कृपेने तुमच्या पूर्ण होतील. पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने हा उपाय तुम्ही करून बघा. याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.